नमस्कार मित्रांनो, आपल्या रंगगंध कलासक्त न्यासच्या व्यासपीठावरून आपण खूप वेगवेगळ्या मंडळींना बोलवत असतो आणि आपल्या चॅनलचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की आनंदी समाधानी माणसं शोधणं आणि त्या माणसांचं जगणं आपल्या सगळ्या रसिकांसमोर मांडणं हा आपला मुख्य उद्देश आहे. कारण हो, तुम्ही आम्ही सर्वजण मिळून आपल्याला एक छान समाज घडवायचा आहे जो आनंदी आहे, समाधानी आहे. आज आता एक नवीन छोटी मैत्रीण घेऊन आले. मी आपलं माझ्या हिशोबाने छोटी म्हणतोय. स्नेहा सूरज पातोंड तिचं नाव आहे. थेट अकोल्याहून इथे आलेली आहे, पण अर्थात तिचं माहेर इथं आहे चाळीसगावला. तिचे वडील माझे जवळचे मित्र आहेत, बापूराव सोनवणे म्हणून. आणि अर्थात इत्तेफाक असा आहे बघा, सासरचे तिचे सासरे जे आहेत ते सुद्धा केशव पातोंड, ते इथे DYSP होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत. ॲडिशनल SP म्हणून ते रिटायर झाले. तर ते सुद्धा माझे जवळचे मित्र आहेत. आणि अशा दोन्ही बाजूनी चांगली मैत्री असलेले, म्हणजे एका मित्राची मुलगी आणि दुसऱ्या मित्राची सून. आता मला असं का वाटलं की तिची मुलाखत घ्यावी, है ना? तुम्हाला निश्चित याच्याबद्दल उत्सुकता असणार. तर तुम्हाला माहिती आहे, मी खूप बऱ्याच पेशंटमध्ये होमिओपॅथीची हिस्ट्री देतो, औषधं देतो. तर त्याच्यामध्ये हिस्ट्री घेताना एक प्रश्न कायम असतो की एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर काय होतं. तर बरेच जण, बहुतेक जण आहे तर संताप येतो, चिडचिड होते असं म्हणतात, किंवा दुःखी होते, रडून देते असं तरी म्हणतात. पण पहिल्यांदा मला असं कोणीतरी भेटलं की जे म्हणाला, मला असं कशाचंच टेन्शन येत नाही, ताण येत नाही, मी आनंदी समाधानी असते आणि कुठलेही ताणतणाव जे आहेत त्याच्यावरती मी हसून व्यक्त होते आणि त्यामुळे मला कशाचंच टेन्शन नसतं. अर्थात हे मला ऐकल्यावर खूप छान वाटलं आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर ह्या मुलीला आणलंच पाहिजे अशी मला जरा मनात खूप इच्छा झाली. म्हणून मी तिला विनंती केली की रंगगंध कलासक्त न्यासच्या रसिकांसाठी तू एखादी मुलाखत देशील का? तर ती हो म्हणाली आहे आणि ती आता तुमच्या समोर आहे. आता तिचं माहेर तर मी चांगलंच ओळखतो, सासरही ओळखतो अर्थात. तर बापूराव सोनवणे हे माझे मित्र, नगरपालिकेमध्ये ते एक्सरे टेक्निशियन म्हणून होते आणि तेही आता अर्थातच रिटायर झालेत. आणि तिथे जे आहे डॉक्टर कडासने, जे अॅनाटॉमीमध्ये मास्टर होते आणि सिव्हिल सर्जन होते, त्यांच्याकडनं त्यांनी सगळं ते एक्सरे टेक्निशियनचं टेक्निक वगैरे सगळं शिकून घेतलं. माझ्या आसपासच्या काळातले जे कोण डॉक्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना आठवेल, कडासने व्हॉल्यूम वाचूनच सगळेजण खूप नावाजलेलं नाव होतं ते. आणि त्यांच्याकडनं त्यांनी शिक्षण घेतलं होतं, प्रशिक्षण घेतलेलं होतं. आणि इथल्या नगरपालिकेमध्ये मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा एकुलता एक माणूस होता एक्सरे करणारा, त्यामुळे त्यांची आमची चांगली जवळची मैत्री होती. पण इत्तफाक मला वाटतं 98-99 मध्ये त्यांना काही ताणतणावामुळे ह्याचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं त्यांना ऑपरेशन करायला लागलं. त्यावेळेस तू किती मोठी होतीस? नाही, मी अगदीच लहान होते, म्हणजे 2 वर्षाची होते. बापरे, अगदीच छोटी होती. पण मग त्यावेळेच्या काही तुला काही ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातनं ताण आला काही, किंवा त्यांना कशानं ताण आला, तुला बोलून ऐकून सगळ्यांशी बोलून माहिती असेल तर काय झालं हे असं, आणि त्यावेळेला कुठे झालं ऑपरेशन किंवा कुणी केलं ह्याच्याबद्दल जरा सांगतेस? त्यावेळेची ऍक्च्युअल कंडिशन मला आठवत नाही स्वतःला, पण जशी मोठी होत गेली, आई वडील मग तेव्हाची परिस्थिती सांगत होते की कसं होतं. तर त्यावेळेस पप्पा, थोडी लाईफस्टाईल खूप चेंज होती. म्हणजे आपल्याकडे स्वर्गीय लोकनेते अनिलदादा देशमुख होते, त्यांचे म्हणजे PA, एक उजवा हात आपण जो म्हणतो ते पप्पा होते. आणि त्यांच्या वेळेस जवळपास सर्वच कामं किंवा सर्वच गोष्टी पप्पा बघायचे. आणि त्या काळात त्यांची धावपळ किंवा व्याप मोठा होता आणि बऱ्याचदा काही सहकारी संस्थेंवर वगैरे पप्पांच्या नियुक्त्या होत्या. तर दगदगीचा काळ त्यावेळेस खूप जास्त होता आणि तब्येतीकडे दुर्लक्ष फार त्यांचं झालं. तर त्या काळात पप्पांना हा त्रास म्हणजे उद्भवला, त्याचं लक्ष म्हणजे त्यांना समजलंय नाही की आपल्याला हा त्रास होतोय म्हणून. बरोबर.
काहीतरी आमचे एक पाहुणे जात होते, त्या पाहुण्यांचा ते पाहुणचार घेऊन जाण्यासाठी त्यांची थोडी दगदग चालू होती. तर त्या काळात त्यांना रेल्वे स्टेशनच्या एक दादऱ्यावर तो झटका येऊन गेला, पण त्यांना तो जाणवला नाही. मग त्यावेळेस आपल्या इथे बहुतेक सुरेखा पुणेकर यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांना आणि पप्पांनी सांगितलं होतं आपल्या इथे तो एव्ही हायस्कूलला तो प्रोग्राम होता. मी अगदीच लहान होती, मला समजत नाही, पण आई वडील सांगतात. तर ते घरी आले तेवढ्या ह्याच्यात, आम्हाला घेतलं, आम्ही त्या प्रोग्रामला गेलो. तिकडून आल्यावर त्यांना अजून त्रास जाणवायला लागला, म्हणजे खूप जास्त घाम वगैरे आला. तर तसेच आपले डॉक्टर मधुरिकुम होते, त्यांच्याकडे पप्पा ते गेले. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला खूप सिव्हिअर अटॅक येऊन गेलाय, आणि इतका सिव्हिअर की तुम्ही यातनं वाचू शकणार नाही, एवढा तो सिव्हिअर होता. बापरे. तर कदाचित तुमची दैवी काहीतरी चमत्कार आहे की तुम्ही आता आहात. मग त्यानंतर आपली सर्व चाळीसगावातली वरिष्ठ मंडळी त्यावेळेस होती, त्यांनी लवकर पप्पांसमोर निर्णय घेतला आणि त्यांना बॉम्बे हॉस्पिटलला त्यांनी शिफ्ट केलं लगेच ताबडतोब. मग त्यावेळेस त्या तिथे डॉक्टर नीतू मांडके म्हणून होते, जे खूप टॉपचे त्यावेळेस होते, नावाजलेले डॉक्टर होते. तर त्यांनी पप्पांचं निदान केलं आणि त्यांनी पप्पांची ओपन हार्ट सर्जरी केली. आणि त्यावेळेस असं होतं की PC अलेक्झांडर म्हणून राज्यपाल होते, बरोबर, त्यांचं आणि पप्पांचं एकाच वेळेस एकाच दिवशी ऑपरेशन झालं, आणि ते दोघं जण एकाच रूममध्ये होते. ही एक मोठी गोष्ट आहे, म्हणजे अविस्मरणीय ती एक गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या माणसासोबत किंवा त्याच्या संगे आपलं एक ऑपरेशन झालं की आठवणीत राहणारी गोष्ट ते कायम सांगतात. हो बरोबर. नाही, अभिमानाची गोष्ट आहे ती, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण मला असं वाटतं एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर वडिलांनी त्याचं प्रिव्हेन्शन म्हणून काही चांगल्या गोष्टीही केल्या. काय केलं त्यांनी, म्हणजे नेमकं काय काय केलं त्यांनी? त्याच्यानंतर काळजी स्वतःची खूप घेतली, म्हणजे कंटिन्युअसली जवळजवळ 11-12 जास्ती 15-1 वर्ष ते कंटिन्यू फिरत होते. म्हणजे आताही त्यांचं फिरणं आहे, पण थोडं कमी झालं. स्वतःचा व्यायाम त्यांनी कंटिन्यू ठेवला ऑपरेशन नंतर, आणि स्वतःच्या जेवणावर त्यांनी कंट्रोल केलं. वजन नाही वाढू दिलं, म्हणजे कुठे बाहेर गेले तर तेलकट तुपकट अजूनही खात नाहीत ते, खूपच कमी. लग्न कार्यात गेलं तरी एक जिभेला चवीपुरता थोडस हे घेतील, पण असं आपल्यासारखे असं अट्ठास नाही की मला हे आवडतं मी भरपूर खाणार, नाही, जिभेपुरतं थोडस चवीपुरतं घेतील, पण ते खूप कंट्रोल करतात. त्यांनी त्या गोष्टी पाळल्या. मुख्य म्हणजे आहार आणि व्यायाम. आपण नेहमी हे म्हणतो की मानसिक आणि शारीरिक आरोग्य छान टिकवून आपण आनंदी, समाधानी आणि निरोगी असं राहू शकतो. तर त्याच्यामधला हा महत्वाचा भाग आहे की गोळ्या औषधांपेक्षाही जास्त आहार आणि व्यायाम हे करून आणि वजन नियंत्रित ठेवून त्यांनी आपला हा आजार आटोक्यात आणलाय. बरं, आणखी मला वाटतं आईच्या बाबतीत सुद्धा पार्किन्सनचा त्रास आहे, आणि त्यामुळे तुला घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा त्याला लवकर स्वीकारायला लागल्या. त्याच्याबद्दल काय झालं, कसं झालं? आई माझी खूप जास्त स्ट्रॉंग आहे आधीपासूनच. म्हणजे आता वडिलांना, आम्ही एवढे लहान असताना तिला वडिलांना बायपास हे झालं, तर तिने एकटीने त्यावेळेस मॅनेज केलं, म्हणजे स्वतः मुंबईत राहून त्या ठिकाणी राहून तिने ती हँडल केलं तिथली सिच्युएशन. तर ती आधीपासूनच स्ट्रॉंग आहे. तर नंतर काही काळानंतर म्हणजे घरातले कामं वगैरे होते किंवा अनफॉर्च्युनेटली तिला काही दिवसानंतर वर्षानंतर पार्किन्सनचा डिसीज झाला, पण त्याचं निदान आम्हाला खूप उशिराने कळलं. बऱ्याच आता कोणी काय सांगतं कोणी सांगतं, त्या निमित्ताने आम्ही उपचार पण केले. पण मग औरंगाबादला डॉक्टर माजिद म्हणून आहेत न्यूरो स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आईचं एक योग्य निदान केलं की तुम्हाला असा त्रास आहे. तर तिला जवळजवळ आता 13 वर्ष झाले आई पार्किन्सन्स मधून सफर करते, पण तिची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की ती अजून स्वतःचे कामं स्वतः करू शकते. तिची मुवमेंट होते हातात, म्हणजे तिचं खूप हलकं होतं, पण तिची स्वतःची हिंमत एवढी असल्यामुळे ती स्वतः अजूनही तिचे स्वतःचे कामं करते. भले गोळीच्या पॉवर मध्ये करते, पण ती करते, ती बसून नाहीये. म्हणजे आपल्याला निदान फक्त थंडी ताप तरी आपण एक अंथरूण घेऊन बसतो, पण एवढ्या याच्यात सुद्धा ती स्वतः उभी आहे, स्वतः करते. आणि हेच आम्हाला खूप मोठं अभिमानाची गोष्ट आहे की ती बसून नाहीये, म्हणून तिच्या याच्यामुळे ती अजून टिकून आहे. पण मग तू जे आपण सुरुवातीला म्हटलं की आनंदी समाधानी जगणं या सगळ्या ताणतणावामध्ये सुद्धा, तर ते तू कसं शिकली किंवा त्यांच्याकडून काय शिकली, आणि तुझं स्वतःहून कशी
त्या सगळ्या बाबतीतली रिॲक्शन होती किंवा डेव्हलप मी खूप लहान होते, म्हणजे जवळपास 6वी-7वी पासून मला जसं कळायला लागलं की आईची तब्येत ठीक नाही, तिच्याकडनं होत नव्हतं काही. मग एक मुलगी जी काम म्हणजे असायला पाहिजे घरात, मुलीचं काय कर्तव्य आहे ते त्यावेळेसपासून माझ्या अंगावर की मी समजून घेतलं स्वतःला की ही आईला त्रास होतोय, मग आपल्या घरात उभं राहायला पाहिजे किंवा ते आपोआप माझ्या अंगी येत गेलं आणि मी करत गेली. तर म्हणजे मी आज माझं 27 वर्ष आहे, त्यावेळेस तर मी फारच म्हणजे 14 वर्षाची असेल तेव्हापासून माझ्या अंगावरती जबाबदारी पडली आणि ती अंगावर म्हणजे घेत 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 एवढी रुळली अंगावर की मी आता कुठे येईल तरी लिडरशिप करू शकते. बेस मला घरातून मिळाला, पहिला आईकडनं मिळाला आणि ती जबाबदारी घेत गेली, ती येत गेली. आता स्वतः एक सक्षम म्हणून मी कुठलीही जबाबदारी अंगावर घेऊ शकते, एवढं हे झालं. खरंय, मला ह्या बाबतीत खरंच तुझं अभिनंदन करावं असं वाटतं की अनेक ठिकाणी महिला जेव्हा केव्हा काहीही बोलायला जातात, काही करायचं ठरवतात, त्यावेळेला घरच्यांना विचारायला लागेल, म्हणजे अनमॅरिड असताना वडिलांना विचारायला लागेल, भावाला विचारायला लागेल असं म्हणतात, किंवा लग्न झाल्यानंतर नवऱ्याला, सासूला, कोणाला तरी सासऱ्यांना कोणाला तरी विचारायला लागेल असं म्हणत गोष्टी करतात. पण तू स्वतःहून काही गोष्टींची जबाबदारी घेते आणि ती चांगल्या तऱ्हेनं, आनंदानं, मेहनतीनं पार पाडतेस, हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण हा जो गुण आहे हा मला वाटतं कुठल्याही महिलेच्या उन्नयनासाठी, तिच्या समृद्धीसाठी हा खूप मोठा आवश्यक गुण आहे, जो आपल्याला आजूबाजूची परिस्थिती बघितलं तर खूप लॅकिंग दिसतो आणि त्यामुळे महिलांची दुःख किंवा त्यांचं मागं राहणं, त्यांना दुय्यम स्थान मिळणं, या गोष्टी घडत असतात, होय ना? बरं मग तुझं शिक्षण कसं, कशा पद्धतीनं? तुला भाऊ बहीण किती? हो, मला एक मोठा भाऊ आहे, तो एमटेक स्ट्रक्चर आहे आणि मी लहान. मी 10वी पर्यंत शिक्षण माझं एबीआर स्कूलला झालं आणि त्यानंतर मी 11-12 आपलं के.आर. खोतकर कॉलेजला केलं आणि मग तिथेच मी ग्रॅज्युएशनला पण ऍडमिशन घेतलं, बीएससी बायोटेक केलं. मग नंतर बीएससी बायोटेक करताना काय विचार होता, म्हणजे त्याच्यातनं काही तुला वेगळं काय असं वाटलं की ते करूया असं? हा, बायोटेक हा सब्जेक्ट खूप ऍडव्हान्स होता आणि नवीन होता, त्यामध्ये असं आहे की त्यामध्ये रिसर्चला स्कोप आहे. बरोबर. त्या ह्याच्यात मला रिसर्च मध्ये थोडी इंटरेस्ट वाटला आणि म्हणून मी त्यावेळेस बायोटेक मध्ये म्हणजे ऍडमिशन घेतली. एक नवीन कोर्स होता म्हणून मी त्या बाजूला गेले आणि त्याच्यातच मी मास्टर्स केलं. एमएससी पण केलं त्याच्यामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मला तेच गंमत वाटते की बहुतेक वेळा महिला एखादी चौकट ओलांडून पलीकडे काही करावं असा विचार करत नाही, है ना? आणि इनोव्हेशन आणि रिसर्च ह्या गोष्टी तर अगदीच बियॉन्ड हे असतात. मी असं म्हणणार नाही, आपल्या महिला खूप ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी करणाऱ्या आहेत, इस्रोमध्ये आहेत, अनेक ठिकाणी आहेत. पण इन जनरल चाळीसगाव सारख्या लहान तालुका प्लेस मधनं तरी अशा तऱ्हेचा विचार करणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी असणार आहे ना? की इनोव्हेशन आहे, नवीन वेगळं आहे आणि त्याच्यात जाणं आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं करण्याची मनाशी इच्छा ठेवणं हे धाडसाचं काम आहे, वेगळं आहे, ते तू करत येस. त्याचंही परत एकदा तुझं अभिनंदन. पण मग तुझं लग्न कशा तऱ्हेनं झालं, म्हणजे त्यावेळेला तू ह्या शिक्षणाचा आणि तुझ्या लग्नानंतरच्या करिअरचा काय संबंध किंवा कशा तऱ्हेनं काही केलंयस, तू काय केलंयस? माझं एमएससी झालं, त्यानंतर मी रिकामा नाही बसायचं, काहीतरी करत राहायचं. कारण की एमएससी बायोटेक असा सब्जेक्ट आहे की त्याला चाळीसगावात लगेच स्कोप नाही आता, तर त्याच्यासाठी पुणे मुंबई जाणं गरजेचं होतं. पण तो पिरियड असा होता की त्यावेळेस एक वय होतं की त्यावेळेस लग्नासाठी स्थळ येत होते आणि लग्नाचा विचार घरी सुरू होता. त्यामुळे मी बाहेर जाणं टाळलं, कारण की घरची परिस्थिती अशी नव्हती की घरी एक जण महिला किंवा आईचं करण्यासाठी एक जण पाहिजे होतं, म्हणून बाहेर जाणं टाळलं. म्हणून त्यावेळेस मी बीपीएडला ऍडमिशन घेतलं, कारण मी स्पोर्ट्स प्लेअर आहे. कुठले स्पोर्ट्स खेळते? मी हँडबॉल खेळते. मी आतापर्यंत 9 नॅशनल्स खेळले आणि त्यामध्ये मला एका नॅशनलला ब्रॉन्झ मेडल आहे. मस्त, अभिनंदन, अभिनंदन. कारण याच्यामध्ये परत तेच आहे की महिला आणि स्पोर्ट्स मध्ये चांगल्या तऱ्हेनं नाव कमवणं ही खूप अवघड गोष्ट आहे ना? म्हणजे मला तर तुझ्या आई वडिलांचंही अभिनंदन करावं असं वाटतं आणि तुझं तर करावं असंच वाटतं की एका वेगळ्या फील्डमध्ये काहीतरी करायचं ठरवून तू बीपीएड त्यामुळे करायला. मी एक स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे ती आवड होती खेळाची
आणि करिअर करायचं मग ठीक आहे, मी इकडे नाही जाऊ, पण माझा सब्जेक्ट जो आहे किंवा माझा जो आतमधनं मला जे वाटतं खेळ, तर मी तो एक क्षेत्र निवडला. मग मी लग्नाच्या आधी बीपीएड ला ऍडमिशन घेतलं. मी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन केलं आणि माझं लग्न झालं 2021 मध्ये. सासरी गेल्यावर तिकडचं वातावरण असं आहे की तिथे पण घरात सर्व खेळाडू आहेत. त्यामुळे तो एक मला एक खूप मोठा चांगला एक प्लॅटफॉर्म मिळाला. कारण की माझे सासरे स्वतः रिटायर्ड डीवायएसपी केशवराव पातोंड साहेब, ते स्वतः एक कबड्डी प्लेअर आहेत. माझे मिस्टर ते पण स्वतः बेसबॉल आणि शूटिंग मध्ये होते, ते स्वतः पण कबड्डी प्लेअर आहे. त्यामुळे तिथून मला अजून जास्त प्रोत्साहन मिळालं, तू याच्यात करिअर कर. आम्ही तुला मी आता मग पातोंड साहेब त्यांची माझी काही एक मैत्री आहे, तर त्यांचं आणि त्यांच्या चिरंजीवांचं दोघांचंही खूप खूप अभिनंदन करतो है ना. कारण मुलींच्या बाबतीत कायम प्रश्न असतो की एकदा मी सासरी गेल्यानंतर बघूया, ते हो म्हणाले तर करीन. इथं नुसतंच हो म्हणणं नाही तर खूप सारं प्रोत्साहन देणं हे पण सासरच्या मंडळींकडनं होत आहे. त्याबद्दल मला त्यांचं सुद्धा खूप कौतुक करावं असं वाटतं. योगायोग असा की मी बीपीएड लग्न झाल्यावर माझा रिझल्ट लागला आणि बीपीएड पास झाले त्या ठिकाणी. मग घरातल्यांना एवढा आनंद झाला की म्हणजे नवीन सून आली आणि ती अभ्यासातही हुशार आहे. मग त्यांनी मला अजून प्रोत्साहन केलं की तू यामध्ये सुद्धा मास्टर्स कर, थांबू नको. खूप छान. मग नंतर मी 2000 बीपीएड नंतर मास्टर्सला ऍडमिशन घेतलं जळगावला. मग ते माझे 2 वर्षाचे मास्टर्स कम्प्लीट केले आणि आता सध्या मी अमरावती विद्यापीठाची पेट एक्झाम क्वालिफाय झाली आहे आणि येणाऱ्या काळात मी माझी पीएचडीचं कोर्स हे पूर्ण करते. खूप छान, खूप छान. पण मग पीएचडी करून पुढे कसा स्कोप असेल तुला? पीएचडी करून मला सिनियर कॉलेजला ऍज अ डायरेक्टर म्हणून जॉईन होण्याची खूप जास्त इच्छा आहे. कारण की मी जशी घडली तशी माझ्या हातून काही अजून खेळाडू मुली घडाव्यात किंवा विद्यार्थी घडावेत ही माझी खूप इच्छा आहे. एक तळागाळातला विद्यार्थी किंवा तळागाळातला खेळाडू वर यावा, त्यांच्यासाठी काम करण्याची मला खूप जास्त इच्छा आहे, म्हणून मी ही फील्ड निवडली. आता ऑलिम्पिक मध्ये असेल, क्रिकेट मध्ये असेल, याच्यात पण असेल, हॉकी मध्ये असेल, व्हॉलीबॉल मध्ये असेल, सगळीकडेच आपले खेळाडू खूप नाव कमावत आहेत आणि त्यामुळे याला खरंच महत्व आहेच. पण या खेळण्याच्या उर्मीतून, आनंदातून किंवा त्या शिकण्यातून तुला आणखी काय, म्हणजे हे जे आनंदी समाधानी राहणं आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट जे म्हणतात, ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर ते ह्याच्यातनं कितपत मिळालं असं तुला वाटतं या खेळण्यातून? माझी आता जी काही पर्सनॅलिटी आहे, माझं जे व्यक्तिमत्व आहे, ते मला सर्व एका स्पोर्ट्समुळे दिलं किंवा माझ्या खेळाने दिलं, हे मी आधीपासूनच ठरवलं की समजते. मी कुठेतरी एक शब्द वाचला होता की बेटर लाईफ बेटर स्पोर्ट्स. ते मी आता जगते किंवा मी ते आता अनुभवते. खेळाने मला सर्व काही दिलं, एक लिडरशिप दिली, नेतृत्व गुण मला खेळाकडनं आले आणि संयम ठेवायचा कसा किंवा शांत राहायचं कसं आणि आनंदी राहायचं कसं हे मला माझ्या खेळाने शिकवलं. म्हणजे खेळात अशा काही काही सिच्युएशन्स आल्या की अगदी म्हणजे आपण जिंकतोय, पण जिंकता जिंकता हरल्यावर तिथे खूप संयम बाळगणं खूप गरजेचं असतं. बरोबर. ते एक नेतृत्वाला जर नेतृत्व जर स्ट्रॉंग असेल तेव्हा मागची टीम उभी राहू शकते. जर नेतृत्वच डगमगलं तर मागची टीम पूर्ण कोलॅप्स होते. मी माझ्या टीमचे कॅप्टन होते. मी जर कधी कोलॅप्स झाली असते तर माझी टीम पुन्हा उभी नसते राहू शकली. त्यामुळे हे मी गेम मुळेच शिकले. हा जो अनुभव मला येत गेला तो खेळामधूनच येत गेला, मॅचेसच्या थ्रू किंवा इतर अजून काही घडामोडी असतात त्याच्या थ्रू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण अशा वेळेला आपला मोरल स्ट्रॉंग आणि संयमी, तो शब्द जो वापरला संयमी, तसा ठेवून हे करणं खूप महत्वाचं असतं. आपण रंगगंधाच्या प्रेक्षकांना आठवत असेल तर मी एका खेळाचं उदाहरण दिलं होतं की शांत आणि संयमी राहून जर तुम्ही डील केलं, तुम्हाला येणाऱ्या अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर माझा एक मित्र होता, तो टेबल टेनिस खेळायचा. बाकी सगळे प्लेयर्स मोस्ट ऑफ द टाइम बघितलं तर ते शॉट मारतात है ना, शॉट मारून समोरच्याला नामोहरम करायचा प्रयत्न करतात. तर हा जो होता हा एक्सपर्ट होता ते परतवण्यामध्ये, आणि तो अतिशय शांतपणे खेळायचा, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, आणि शॉट मारला की असा बरोबर परतवायचा की त्या समोरच्या माणसाला वाटायचं की आता काही होणार नाही,
पण ह्याचा बरोबर समोर टेबल टेनिस मध्ये जसं समोरच्या टेबलावर पडायचा तसा तो पडायचा आणि तसं करून तो जिंकायचा. तर कायम आपण असं म्हणतो की शांत संयमी माणसं साधारणपणे जिंकतील की नाही जिंकतील, पण ते जिंकतात, यशस्वी होतात. शांत आणि संयमी असणं हे आयुष्यात सुद्धा कुठल्याही ठिकाणी यशस्वी होण्याचा राजमार्ग आहे असं मला वाटतं, है ना? बरोबर. तर एनिवे, मग सासरी गेल्यानंतर तू कुठल्या कुठल्या काय काय गोष्टी करते, कशा जबाबदाऱ्या स्वीकारतेस, किंवा आता लग्नाला मला वाटतं 2 वर्ष 3 वर्ष झाले, 3 वर्ष पूर्ण झाले. तर तिथे गेल्यानंतर एक नाही म्हटलं तरी असं असतं. सासरी कोण कोण आहे तुझ्या? सासरी मी आणि माझे पती, आम्ही दोघं, आई बाबा, आणि आमच्या एक ताई आहेत म्हणजे माझ्या नणंद. त्याही डॉक्टर आहेत, MD अनेस्थेशिया करतायत. अरे वा, छान छान. त्या MD अनेस्थेशिया वर्ध्याला करतायत. असे आम्ही मिळून 5 जण असतो घरी. बरं बरं बरं. मिस्टरांनी काय केलंय? त्यांनी BA लिटरेचर केलंय. वाव, आणि सध्या त्यांचं लॉज पण सुरू आहे. अरे वा, खूपच छान खूपच छान. म्हणजे अर्थात पातोंड साहेबांना तर मी चांगलं ओळखतो जवळून, अतिशय रसिक माणूस. आमच्या रंगगंधच्या याच्यामध्ये पण ते नियमितपणे यायचे, रोटरीच्या प्रोजेक्ट्स मध्ये ते नेहमी यायचे. आमच्याकडे कधीतरी व्याख्यानाची पण बऱ्याच वेळा वेळ आली की ते बोलायला यायचे. त्यामुळे मी त्यांना चांगलं व्यक्तिमत्व म्हणून माझ्या ते चांगल्या आठवणीत आहेत. आणि अर्थात इतर सगळ्या जणांचं हे सगळं बघितल्यानंतर मला तर खूप छान वाटतं की तुला एक छान सासर मिळाले की ज्यांनी तुला प्रोत्साहनही दिलंय आणि तू चांगल्या तऱ्हेने तिथल्या जबाबदाऱ्या पण स्वीकारल्या. सासूबाईंच्या बद्दल काय सांगशील? सासूबाई म्हणजे माझ्यासाठी एक आयडियल आहे. कारण की प्रत्येक मुलीचं असतं, नवीन घरात गेल्यावर तिचा डायरेक्ट संबंध येतो तो सासूशी. ठीक आहे, नवरा बाहेर असेल किंवा सासरे असतील ते सुद्धा कामानिमित्त पण 24 तास घरी असतील त्या सासू आणि सून दोघं. तर आमच्या दोघींचं नातं असं आहे की मुलगी आणि आईचं. म्हणजे मला इथपर्यंत लग्नाच्या अगोदर जे होतं ते आई वडील होते, पण सासरी गेल्यावर जे काही मला आता नंतरचं शिक्षण करायला प्रोत्साहन जे मिळालं ते माझ्या सासूबाईंकडनं मिळालं. मी पूर्ण श्रेय त्यांना देते की माझला खंबीरपणे साथ ही त्यांची आहे की तू पुढे जा आणि तू कर, तू थांबू नको, तू एवढी शिकली आहेस तर तू कर, कारण की तुझ्यानंतर येणारी पिढी आहे ती सुधरेल, ती तुझ्यावर डिपेंड आहे, त्यामुळे तू घरात थांबू नको आणि तू कर. म्हणजे मला पुढे पाठवण्यात हा पूर्व सर्वस्वी त्यांचं एक श्रेय आहे की ते मला पुढे पाठवण्यात त्यांचा हात खूप आहे. तर त्या म्हणजे माहेरी जशी आई आहे, सासरी ती माझी दुसरी आई आहे. हेच एक आहे त्यांच्याबद्दल. मला या बाबतीत एक असं कायम वाटतं की मुलगी सासू मुलगी आई हे वयामधलं अंतर साधारणपणे सारखं असतं, होय की नाही? पण आपण नात्यांच्या चौकटीमध्ये जेव्हा विचार करायला लागतो त्यावेळेला अमुक नातं म्हटलं की मनाशी पूर्वग्रह दूषित मनाने आपण त्या व्यक्तीकडे बघतो. तसं न बघता आपण आजूबाजूला असलेली माणसं आहेत ती सगळी माझी आहेत आणि मी त्यांची आहे, है ना, असा विचार केला तर कुठलंही कुटुंब कुठलाही संसार अतिशय आनंदी आणि समाधानी होऊ शकतो. तर ह्या सगळ्या बाबतीत तुझा अनुभव काय? म्हणजे सगळ्याच सासरच्या नात्यांचं जर आपण रेफरन्स मध्ये बोलायचं झालं तर तिथे गेल्यावर गोष्ट अशी होती की आधीपासून थोडा परिचय होता. पहिलं म्हणजे कारण की वडिलांचे आणि माझ्या सासऱ्यांचे आधीपासूनचे खूप चांगले संबंध होते. तर योगायोगाचा की ते संबंध नात्यात आले. म्हणजे आमचं लग्न झाल्यावर ते संबंध नात्यामध्ये त्याचं एक एकत्रीकरण झालं. तिकडे गेल्यावर मला असं कधी जाणवलं नाही की मी परक्या ठिकाणी आले, कारण की तिथलं माझं कुटुंब बरंच मोठं आहे. म्हणजे आम्ही 5 जण सोडल्यानंतर आमचं मागचं जे आहे की काका काकू किंवा माझ्या मिस्टरांचे काका चुलत काका भाऊ वगैरे हे खूप मोठे आहेत, कुटुंब बरंच मोठं आहे. तिथे गेल्यावर मला कधीच जाणवलं नाही की मी एकटी आली इकडे म्हणून. त्यांनी मला एवढं लवकर ऍक्सेप्ट केलं की ही आपली सून नाही आपली मुलगी आहे, हे त्यांनी मला खूप लवकर ऍक्सेप्ट केलं. तिथे गेल्यावर घरी म्हणजे माझं आणि सासूबाईंचं नातं असं आहे की आम्ही सकाळी चहा सोबत घेतो. हळूहळू आमचं नातं बिल्ड होत गेलं. माझं स्वतःचं एक असं मत आहे की कुठलीही मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते त्यावेळेस तिला तिकडे सगळं नवखं असतं. तिने थोडं संयम जर ठेवला, कारण की आपण नवीन त्यांच्याकडे जातोय, ते आपल्याकडे नाही येते, आपण त्यांच्या चालीरीती परंपरा ह्या जाती जाणून घेतल्या पाहिजे. कारण की आई वडिलांचा स्वभाव आपल्याला माहित असतो.
पण सासरी गेल्यावर सर्व आपल्यासाठी नवीन असतं. म्हणजे माझा एक स्वतःचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. तर आपण जर कधी हळूहळू स्टेप बाय स्टेप प्रत्येकाचा स्वभाव ओळखत गेलो, प्रत्येकाची आवडीनिवडी चालीरीती जर समजून घेत गेलो, तर आपल्याला कुठलंही नातं पुढे न्यायला किंवा टिकवायला जड जात नाही. बरोबर. म्हणजे आजकाल मी जे काय बघते, आधीपासून मी आईला म्हणायची की आई मला एकत्र कुटुंबात तू दे. मला एकत्र कुटुंबाची खूप आधीपासून आवड आहे. हो ना. आजकाल तर असं म्हणतात की ज्या वेळेला हे बघतात, म्हणजे स्थळ म्हणून बघतात, त्यावेळेला म्हणतात डस्टबिन किती आहे, म्हणजे वयस्कर माणसं घरात नाही आहेत ना, असं विचारण्याची पद्धत आहे. आजकाल फार रूढ झाली आहे पद्धत. हे खरंच चूक आहे. एकत्र कुटुंबामध्ये असणं हे खूप आनंदाचा भाग आहे. हे तुला मनापासून वाटतं आधीपासून, हे मला छान वाटलं. तर माझं एक होतं की मुली ज्यावेळेस लग्न करून सासरी जातात, तर त्यांनी असं बघितलं पाहिजे की आपण माहेरी जसं आईला जो एक प्राधान्य देतो की बा ही आई आहे, तिचा आपण सगळेजण ऐकतो, तर सासरी गेल्यावर सासू ही पण आपली एक आईच असते. जशी आपल्या घरी माहेरी आई ही एक आपण म्हणणार की एक होम मिनिस्टर असते, तशी सासू आपल्या सासरी होम मिनिस्टर असते. तर त्यांचा शब्द आपण पाळला गेला पाहिजे. पण आजकालच्या मुली असं आहे की तो मीपणा सोडायला तयार नाही. म्हणजे माझा एक त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे माझ्या बऱ्याचशा काही मैत्रिणी वगैरे आहेत किंवा आपल्या नात्यातल्या मुली आहेत, त्यांचं मी बघितलंय, मीपणा सोडायला तयार नाही. मग यामुळे त्याचे दुष्परिणाम त्यांना म्हणजे लग्नानंतर हार्डली 2-3 महिन्यात किंवा वर्षभरात दिसायला लागतात. बरोबर. आज माझ्या लग्नाला 3 वर्ष झाले, पण अजूनपर्यंत असं कधीच नाही घडलं की शाब्दिक बाचाबाची पण कधी झाली नाहीये, ना माझ्या कुटुंबात, ना माझ्या मिस्टरांमध्ये आणि माझ्यामध्ये, कधीच नाही. हे जे मला म्हणजे शांत राहण्याची ही वृत्ती, ही पण मला माझ्या खेळाने दिली असंच मी समजते. बरोबर. असं आहे ते. म्हणजे मुलीने हे बदललं पाहिजे की सासरी गेल्यावर ती पण आपली एक आईच आहे किंवा ते पण आपलं एक कुटुंबच आहे, आपलंच कुटुंब, आपलेपणा त्याच्यातला आधीपासून मनात पाहिजे. फक्त नवऱ्यासोबत किंवा नवरा आहे त्याच्याशी आपलं जे काही हितगुज असेल किंवा जे संबंध चांगले असेल ते नाही. नवरा आहे तो बाहेरचं कारणं करणारा, कामं करणारा एक व्यक्ती, पण आपण 24 तास घरात सासू सोबत राहतो किंवा नंदेसोबत राहतो, तर त्यांच्यासोबत आपला बॉन्ड स्ट्रॉंग झाला पाहिजे अगोदर. तेव्हाच नंतरचं ते आयुष्य आहे ते अगदी म्हणजे सुख आहे, खूप जास्त सुख आहे की कुठल्या प्रकारचं, त्यामुळे पण ताण येत नाही. म्हणजे आपण समाधानी राहिलो की त्यामुळे पण ताण येत नाही. मला या सगळ्याचा सारांश करायचा म्हटला तर समजूतदारपणा हा सगळ्यात महत्वाचा गुण कुणीही बाळगला पाहिजे. मग ते नवऱ्याच्या बाजूने असेल, बायकोच्या बाजूने असेल किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा, पण त्यातली सून म्हणून येणारी मुलगी हा सगळ्यात पिव्होट आहे ना. तिनं सगळ्यांना समजून घेऊन, आनंदी ठेवून आणि म्हणजे ज्याला काय म्हणायचं, घर आनंदी करण्याची जबाबदारी, म्हणजे मगाशी आपण म्हटलं की जबाबदारी घेणे, तर ती आपली जबाबदारी आहे असं समजलं पाहिजे. कारण मोस्ट ऑफ द टाइम, आता मी परत तसंच बोलतो की पेशंट मध्ये जेव्हा मी बघतो त्यावेळेला मला राग काय येतो तर समोरचा वाईट वागतो, मला अमुक काय होतं त्याच्यामुळे हे होतं, त्याच्यामुळे दुःख होतं, त्याच्यामुळे चिंता वाटते, किंवा ती आपण कायम इतरांवर त्या गोष्टी सोडत जातो. त्याच्याऐवजी हे आनंद ठेवणं, आनंदी राहणं, घर कुटुंब सगळ्यांमध्ये आनंद पसरवणं ही माझी जबाबदारी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपोआपच आजूबाजूची माणसं छान दिसतात, छान असतात आणि सगळेच गोष्टी आनंदी समाधानाकडे सुरळीत राहतात. खरंच एक खूप मोठं तत्व तू तुझ्या जगण्यातनं जे होतच ते इथे आमच्या प्रेक्षकांसमोर खूप छान तऱ्हेनं मांडलेस. तुला आणखी काही सांगावंसं वाटतं, काही संदेश द्यावासा वाटतो? म्हणजे स्पेशली मला असं वाटतं की तुझ्या बरोबरीच्या ज्या तरुण मुली आहेत, नव्यानं लग्न करून पाहतायत किंवा जे नवीन लग्न झालेले आहेत, त्यांना तू काय आणखी काही सांगशील, सांगावंसं वाटतं? मला त्यांना एक सांगावंसं वाटतं की आजकालचं म्हणजे आज जे युग सुरू आहे किंवा जे आपण पुढे जातोय या ह्याच्यात चिंता, नैराश्य या गोष्टी खूप जास्त आपल्याला बघायला मिळतात. तर याच्या मागे कारण एक आहे की मनातल्या गोष्टी किंवा काही काही आघात होत राहतात. तर मला एक सांगावंसं वाटतं की कुठला पण एखादा प्रॉब्लेम आपल्याला येऊ द्या, शांतपणे संयमी त्या प्रॉब्लेमला फेस जा.
तुमचा एक निर्णय तुमचं अख्खं आयुष्य बदलायला बरोबर. किंवा तुमच्या अख्ख्या आयुष्याला कलाटणी द्यायला उपयोगी ठरू शकतो. तर मला सगळ्यांना एकच सांगायचं वाटतं की शांत राहा, संयमी राहा आणि आनंदी राहा. हेच आपल्या जीवनाचा खरंच सार आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा ते अंगीकारा. नाही, खूप छान. तू म्हणजे ज्याला काय म्हणायचं, नेहमी आपण खूप मोठमोठ्या लोकांबद्दल बोलतो, साधू संतांबद्दल बोलतो, जे लोक नेते झाले किंवा मोठमोठी माणसं असतात त्यांच्याबद्दल बोलतो, पण नेहमीच साधं सरळ मध्यमवर्गीय आयुष्य जगणारी एखादी व्यक्ती, तिनं आपलं आयुष्य कसं आनंदी करावं याच्याबद्दलचं मर्म तू फार छान तऱ्हेनं अंगीकारलंही आहे आणि छान तऱ्हेनं ते मांडलंही आहे. मी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं तुला खूप खूप धन्यवाद देतो आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रगतीसाठी, आनंदासाठी आणि याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या सोबत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.